खरं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये, पण प्रश्न माझ्या मुलाचा आहे ना, म्हणून सांगते। तुला जे काय करायचं असेल ना ते कर, तुझं काम असेल किंवा आणखी काही, पण जे करशील ते या घराच्या बाहेर। उगाच माझ्या मुलाच्या जीवावर उड्या नाही मारायच्या। चल ग। ग्रँडपा, ध्येयनिष्ठ म्हणजे काय हो? ध्येयनिष्ठा म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कष्ट करायची जी तयारी असते की नाही, ती त्या ध्येयावरची निष्ठा असते आणि त्याला ध्येयनिष्ठा म्हणतात। साधं उदाहरण घे, तुझ्या आतूला बघ की, तिने एखादी गोष्ट करायची मनात घेतलं की त्यासाठी ते साध्य करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे कष्ट करायची तिची तयारी असते, याला म्हणतात ध्येयनिष्ठा। बाय 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 बाय, आता काय ह्या घरात जीवाला पण धोका आहे का काय? अहो भाऊ, काय केलं असं तुम्ही? माझ्या पोराला काय झालं असतं तर? अगं काय झालंय, काय बोलालीस? आता काय बोलू? आरती करू का तुमची मी? हे बघा, हे बघा काय केलं असं? माझ्या पोराच्या बॅगेत तुम्ही चाकू ठेवलायसा? अहो त्याला काय झालं असतं तर? दीपा, काहीतरी का बोलायला लागल्यास? मी कशाला चाकू ठेवू त्याच्या दप्तरात? आता तुम्ही नाही मग काय मी टाकलंय? काय पण करतायसा, काय पण बडबडतायसा? अहो फार वेळ लागला तुम्हाला, वेळ। दीपा, मी येडा नाही, मी धडधाकट आणि नीट आहे। तर नीट आहे म्हणे, नीट। अहो फार वेळ झाला सर, वेळ तुम्ही। त्या सावी वंशांमुळे तुम्हाला वेळ लागले आणि माझंच काय हो, अख्खं कोल्हापूर म्हणते, अख्खं कोल्हापूर। आमचं ठीक आहे हो, आम्ही आमच्या तोंडाला हात लावू, खरं लोकांचं काय? त्यांच्या तोंडाला हात कोण लावणार आहे? ओ तुम्हाला सांभाळायचं म्हणजे पार नाकी नऊ आले। आमचं आम्हाला माहिती, आम्ही काय सहन करायला लागलोय ते। अथर्व, तू सांग, मी येडा आहे? मी खुळा आहे का? तुला येडा वाटतो मी? नाही ग्रँडपा, नाही, मग खोटं बोलायला लागल्या। ग्रँडपा, तुम्ही तुमच्या खोलीत जावा, मी तिथे येऊन अभ्यास करतो। मॉम्स काय आपल्याला अभ्यास करू देत नाही। चला ग्रँडपा, चला आज, चला खोलीत जावा ग्रँडपा। मॉम्स, असं का बोललीस तू ग्रँडपांना? आता येड्याला येडं नाही म्हणायचं, मग काय शाल म्हणायचं? आणि एवढा जर भाऊंचा पुळका असेल का नाही, तर तुझ्या लाडक्या आप्तूला फोन कर आणि तिला सांग भाऊंचं ऑपरेशन करायचंय, पैशाची जुळणी कर म्हणावं। काय करत नसते तुझ्या आत्तू। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या भाऊंना खूळ लागले, त्यामुळे त्यांच्यापासून जपून राहा। तसं काय नाही, मी आता तुला फोन करणार आहे। तू लय वाईटीस, त्यामुळे मला आवडत नाहीस तू। लाव लाव फोन, लाव तुझ्या आत्तूला, तेच तर पाहिजेलय मला। भाऊंचा फोन? भाऊ का फोन करत असतील? हॅलो हॅलो अत्तू, आपले ग्रँडपा एडे आहेत का ग? अथर्व, बाळा, काय झालं? तू असं का विचारतोय? अत्तू, तू मला सांग, तू ग्रँडपांचं ऑपरेशन करणार आहेस का नाही ग? ग्रँडपा बरे होणार आहेत ना? बोल की अगं, सांग की करणार आहेस का नाहीस? अत्तू अगं बोल की ग. अथर्व,
तू आधी शांत हो बघू. हा हे बघ, आपल्या भाऊंना काही झालेलं नाहीये. मी त्यांचं ऑपरेशन करणार आहे आणि ते लवकर बरे होणार आहेत. हा तू काळजी करू नकोस. मला प्रॉमिस करा तू ग्रँडपांना आधीसारखं करणार आहेस म्हणून. प्रॉमिस. भाऊ आपले नक्की आधीसारखे होतील. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. भाऊना काही होणार नाहीये. मी त्यांचं ऑपरेशन करणारच. हा एका बाजूला भाऊंचा आजारपण आणि दुसऱ्या बाजूला धैर्य, त्याच्यात सगळे गैरसमज. कसं समजावू मी धैर्यांना? मी नव्हतं बोलवलं त्या अंगदला घरी. हे काम मी फक्त आणि फक्त भाऊंसाठी केलेलं. नाही, असं नुसतं विचार करत बसून चालणार नाही. मी अशी हरू नाही शकत. काही ना काही करून मला मार्ग काढायलाच लागणार. सगळ्यात आधी मला धैर्यांसंग बोलायला लागणार. धैर्य, कुठे आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. कुठे गेले धैर्य? भाऊ, धैर्य. पासवर्ड 1 2 3 4 बोंबला. आता ह्या पासवर्डचं कोड सोडवत बसा. काय असेल पासवर्ड? यांच्या लग्नाची तारीख. हा, अरे काय असेल पासवर्ड? बस कर, विचार कर. धैर्याची बर्थ डेट.
बिचारी सावी, तिला माहित पण नाही तिच्या आयुष्यात कुठलं वादळ येणार आहे. धैर्य, काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुझ्यापासनं पाठ सोडवायची म्हणून इथे येऊन बसलो तर आलीस इथं सुद्धा. तुला कितीदा सांगू, तू मला माझ्या आयुष्यात नकोयस. धैर्य प्लीज, तुम्ही फक्त एकदा मी काय सांगते ना ते शांत डोक्याने प्लीज फक्त ऐकून घ्या ना. हे बघे, मला ना तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. आणि ऐकून घ्यायचंच काय, तुला सांगितलं ना, तुझं तोंडही बघायचं नाहीये मला. कशाला उगाच माझा अंत बघतेस? तुझ्यामुळं मला त्रास होतोय ते दिसत नाहीये का तुला? मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला काही झालं ना तरी मला काडीचा फरक पडत नाही. माणुसकीच्या नात्यानं तुला समजवायला गेलं तर तुला नातं जोडलं गेल्याचा आनंद होतो ना. मग इथून पुढं मी ते सुद्धा करणार नाही. मी इथं. धैर्य प्लीज, तुम्ही आधी शांत व्हा. अहो तुम्हाला बरं नाहीये, तुम्हाला आरामाची गरज आहे. आराम? जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत मला काही आराम मिळणार नाही ना. शांतपणे मी श्वास घेऊ शकेन. खबरदार माझ्या माग आलीस तर उगाच माझे पेशन्स टेस्ट करू नकोस. कारण ते जर संपले ना तर माझ्या हातनं काय होईल माझं मला सुद्धा माहिती नाहीये. तुला बघितलं तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. ठीक आहे, मग आता मी तुमच्या समोर येणार नाही याची काळजी घे. हा पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. फक्त तुमच्या समोर येण्याचा कमीत कमी प्रयत्न करा. हे सगळं करत असताना तुमच्याबद्दलचं माझ्या मनातलं प्रेम आणि काळजी कणभर पण कमी नाही होणारी. धैर्य, मला गॅरंटी, एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या प्रेमाची जाणीव नक्की होईल आणि मी त्याच दिवसाची वाट बघत असेन. तुम्ही स्वतःहून माझ्या आयुष्यात येण्याची वाट बघत असेन आणि मला माहिती तुम्ही नक्की येणार. सावी, माणसानं स्वप्न बघावीत, चांगली गोष्ट आहे. पण जी स्वप्न कधी पूर्णच होणार नाही ते स्वप्न बघणं म्हणजे
मूर्खपणा आहे जो आता तू करतीयस. ते तर आता वेळच ठरवा. इतिहास साक्ष आहे. जेव्हा जेव्हा प्रेम हट्टाला पेटलंय तेव्हा तेव्हा विजय फक्त प्रेमाचाच झालाय. भास्कर, धैर्य, अरे तुलाच बघायला आलेलो मी. तू खोलीतच नाही. ते खाली खूप चिडचिड झाली ना तुझी, म्हणून बघायला आलेलो. धैर्य, अरे हे बघ, आपल्यात किती भांडणं असली ना तरी तू लहान भाऊ आहेस माझा. तुला यावर विश्वास आहे की नाही मला माहित नाही, पण मला काळजी वाटते रे तुझी. तुझा मूड खराब झाला ना की घरचं वातावरण पण खराब होतं. म्हणून तू ना थोडा जप स्वतःला. झालं? नाही, मला एवढंच बोलायचं होतं की तू काळजी घे. हा, आराम कर. ह्याला काय झालंय? हॅलो. हा दामिनी मॅडम. बरं ऐक, आपला प्लॅन आपल्या मनासारखं वर्क करतोय. आता प्लॅनचा महत्वाचा टप्पा. उद्या सकाळी तू सावीला फोन करायचा आहेस.